झी 24 तास एक पाऊल पुढे। मी आता ज्या परिसरात उभा आहे तो परिसर बाजीरावाची विहीर म्हणून ओळखला जातो। हीच आहे ती बाजीरावाची विहीर। तुम्ही पाहू शकता की विहीर ही साधारण गोल आकाराची असते असं समजलं जातं, पण ही आयताकृती विहीर आहे जी पेशवेकालीन आहे। त्यामुळे एकूणच अतिशय भव्य पद्धतीने या विहिरीचं बांधकाम झालेलं आढळतं। एकूण या परिसरात त्या काळी खूप दुष्काळ होता, म्हणून बाजीरावांनी ही विहीर बांधल्याचं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात। 80 ते 90 फुटांची ही विहीर आहे आणि या विहिरीचं महत्त्व म्हणूनच ह्या परिसराला बाजीरावाची विहीर म्हणून संबोधलं जातं। वारीच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा अशासाठी कारण इथेच 3 पालख्यांची महत्त्वाची रिंगणं होतात। या विहिरीच्या समोरच इथे माऊलींचं उभं रिंगण होतं, त्याच्या आधी सोपान काकांचं रिंगण होतं, तसंच तुकाराम महाराजांचंही उभं रिंगण याच परिसरात होतं। म्हणूनच एरवी या परिसरात फारशी लगबग नसते, मात्र वारीच्या काळात सगळ्या पालख्यांचे भाविक वारकरी या परिसरात येतात आणि म्हणूनच या बाजीरावच्या विहिरीला मोठं महत्त्व प्राप्त होतं। इथलं उभं रिंगण झाल्यानंतर माऊलींची पालखी पुढे सरकते आणि नंतर माऊलींच्या पालखीचं वारीमधलं सगळ्यात मोठं गोल रिंगण होतं। सगळ्यात मोठं या कारणासाठी कारण इकडे पालख्या एकत्र येत असल्यानं रिंगण पाहायला येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते आणि रिंगण सोहळा हा मुळातच मनोरंजनाचा खेळ असल्यामुळे पंढरपूर आता अगदीच नजरेच्या टप्प्यात आल्यामुळे इथं भाविक मोठ्या संख्येने ही रिंगण पाहण्यासाठी येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, बाजीरावची विहीर। झी 24 तास एक पाऊल पुढे।